नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। वारकरी संप्रदायातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे। घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडालेली आहे। देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। देहूतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे। ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते। काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही। त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे। आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे। 20 दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता, मात्र त्याआधीच ही घटना घडलेली आहे। तसेच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजत आहे। या संदर्भात देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत। दरम्यान हरिभक्त परायण शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।